नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या नेत्या आमदार चित्राताई वाघ देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जनाब संजय राऊत आज सकाळी असं म्हणाले की हे सरकार जनरल डायर सारखं नाही तर जनरल कायर सारखं आहे. जनाब संजय राऊत, तुम्ही जनरल लायर आहात. ज्या पद्धतीनं जनरल डायरनी गोळ्या झाडल्या होत्या त्या पद्धतीनं जनरल लायर बनून या देशामध्ये खोटं पसरवणं, अफवा पसरवण्याचं काम जनाब संजय राऊत आणि उभाटा गट, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या मार्फत केलं जात आहे. त्यामुळं तुम्ही जनरल लायर आहात. रोज उठायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची आणि खोट्या अफवा पसरावीच्या हे काम देशामध्ये इंडिया आघाडी करते, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी करते आणि संजय राऊत त्याचे सरदार कोण असतील तर उभाटा गट आणि संजय राऊत त्याचे सरदार आहेत. त्यामुळे तुम्ही जनरल लायर प्रमाणे खोटं बोलणं, दिशाभूल करणं याचं काम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करतायत. या देशातील जनता, या देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे, देवाभाऊंच्या पाठीशी आहे. त्यामुळं तुम्ही असं कितीही खोटं बोलणं, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. जनरल लायर म्हणूनच या देशामध्ये तुमची ओळख निर्माण झालेली आहे आणि तीच ओळख राहील. या आंदोलनामध्ये जाणीवपूर्वक देशविरोधी शक्ती आलेल्या आहेत. या आंदोलनामध्ये हे खरं तर विद्यार्थ्यांसाठीचं आंदोलन म्हणून सांगितलं जातं, नीट परीक्षेसाठीचं आंदोलन म्हणून सांगितलं जातं. मग तुकडे तुकडे गँग या आंदोलनामध्ये का सहभागी झाली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मारहाण करू अशा घोषणा या आंदोलनामध्ये का दिल्या जातात? 370 कलम हटवल्याबद्दल राग या आंदोलनामध्ये का व्यक्त केला जातो? सिर्फ अल्लाह का नाम रहेगा अशा घोषणा या आंदोलनामध्ये का दिल्या जातात? प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत अशा पद्धतीची भाषणं या आंदोलनामध्ये का होतात? या आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांचा नीटचा खरंच संबंध आहे का? प्रेमानंद महाराजांना पाखंडी म्हणणं आणि नीटच्या परीक्षेबद्दल बोलणं याच्यात काही फरक आहे का नाही? सिर्फ अल्लाह का ही नाम रहेगा अशी गाणी तिथं का म्हटली जातात? याचं उत्तर एकदा संजय राऊत आणि विरोधकांनी दिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे या देशामध्ये मंगल मिलन झालं पाहिजे. प्रत्येकाने सौहार्दपूर्ण एकमेकांच्या सोबत राहून मांगल्यानं राहिलं पाहिजे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे. परंतु संजय राऊत, तुमचं स्वप्न दंगल मिलन करण्याचं आहे. तुम्हाला या देशामध्ये दंगली घडवायच्यात. तुम्हाला या देशातल्या तरुणाईच्या नावाने माथी भडकवून या देशामध्ये दंगली झाल्या पाहिजे, या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचा हा डाव संजय राऊत तुमचा आहे. तुमची कितीही इच्छा असेल या देशामध्ये दंगल मिलन घडवावं, परंतु या देशातील जनता सुज्ञ आहे. तुमच्या अजेंड्याला ही जनता बळी पडणार नाही. त्यामुळं तुमचं दंगल मिलन करण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. या देशामध्ये मंगल मिलनच होईल. हे देशवासी मांगल्यानं एकमेकांना सोबत घेऊन राहतील. संजय राऊत, तुम्हाला क्रांती, वनवा याच्याशी काहीही देणं घेणं नाही. क्रांती काय असते ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाकडे जाऊन बघा. गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये क्रांती झालेली आहे. 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 11व्या स्थानी आपली अर्थव्यवस्था होती. अर्थक्रांती झाली. आपण 4थ्या स्थानावर येऊन पोहोचलोय. याला क्रांती म्हणतात. जिथं गावाकडे साधे रस्ते नव्हते तिथं आता सिमेंटचे पक्के रस्ते झालेत. याला क्रांती म्हणतात. मुंबईमध्ये 1 मेट्रो प्रकल्प होतात, आता 11 मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. याला क्रांती म्हणतात. संजय राऊत, तुमचा आणि क्रांतीचा संबंध म्हणजे पत्राचाळमध्ये घोटाळा करणं, खिचडीमध्ये घोटाळा करणं, कफन चोळीमध्ये घोटाळा करणं, लोकांना तुरुंगात डांबणं,
यालाच तुम्हाला क्रांती वाटते, पण तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रमांक 1ला जातोय, याला क्रांती म्हणतात. तुमच्यासारखं राज्य खड्ड्यात घालणं, रोज 100 कोटीची वसुली करणं ही तुमच्या काळामध्ये क्रांती होती. तर देवाभाऊंच्या काळामध्ये मुंबईकरांची स्वप्न पूर्ण होतात, महाराष्ट्राची स्वप्न पूर्ण होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश क्रांतीकडे जातोय, हे आधी बघा. नीट पेपर फुटीवर जनता रस्त्यावर उतरली, खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला. नीट पेपर फुटी प्रकरणी जनाब संजय राऊत, तुम्ही काँग्रेसला प्रश्न विचारायला पाहिजे होते, राहुल गांधींना प्रश्न विचारायला पाहिजे होते. ज्या मोटेगावकरला अटक झाली त्याचा थेट संबंध काँग्रेसशी येतो. काँग्रेसचं कुंकू कपाळी लावलंय अशा पद्धतीचं भाषण त्या मोटेगावकरांनी केलं होतं. देवाभाऊंनी या सगळ्यांना अटक केली, कुणालाही सोडली नाही. नीट पेपर पुन्हा सुरळीत झाला, विद्यार्थी पास देखील झाले, तरी देखील तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावानं आंदोलन करतायत. हे विद्यार्थ्यांसाठीचं आंदोलन नाही. या आंदोलनामध्ये तुकडे तुकडे गँग, या आंदोलनामध्ये सिर्फ अल्लाह का नाम रहेगा अशा घोषणा देणारे आलेले आहेत. या देश विरोधक शक्ती आहेत, त्यांना धडा शिकवल्याशिवाय इथली तरुणाई राहणार नाही. पेपर फुटीचं सगळ्यात मोठं केंद्र हे महाराष्ट्र आहे, लातूर, पुणे आहे आणि ते सगळे RSS चे लोक आहेत. मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्ववादाची ताकद निर्माण करते आणि संजय राऊत त्यामुळेच तुमच्या बुडाखाली आग लागली आहे. तुम्हाला हिंदू एकत्रित नकोय, तुम्हाला हिंदू फुटीर झालेला पाहिजे. हिंदूंमध्ये फूट पाडणं हाच तुमचा अजेंडा आहे. तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा औरंगजेब फॅन क्लब जास्त प्रिय आहे, अफजल खानाची दाढी तुम्हाला जास्त प्रिय आहे. पण लक्षात घ्या, या देशातील तरुण, या देशातील नागरिक हे प्रभू रामचंद्रांचे सच्चे भक्त आहेत. तुमच्यासारखं औरंगजेब अफजल खान फॅन क्लब या राज्यामध्ये चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अफजल खानाला ज्या पद्धतीनं गाडलं, औरंगजेब फॅन क्लब ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त झाला, हे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे, तुमच्यासारख्या औरंग्याच्या विचारावर चालणारं नाही. नीट विरोधात देशात पहिला एल्गार राहुल गांधींनी पुकारला. आदित्य ठाकरे देखील जागोजागी आंदोलन करत आहेत. राहुल गांधींनी काय एल्गार पुकारला? राहुल गांधी फॉरेनमध्ये जाऊन ट्रिप करतायत. गेली 15 दिवस राहुल गांधी या देशामध्ये नव्हते. कुठे होते याचं उत्तर संजय राऊत देणार आहेत का? तरुणाईची माथी भडकवण्याचं काम विरोधी पक्षनेते करतायत. परंतु लक्षात घ्या, संजय राऊत, तुम्ही राहुल गांधींची कितीही चाकरी करा, राहुल गांधींची कितीही गुलामी करा, काहीही फरक पडत नाही. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं एवढंच राहुल गांधींना जमतं. त्यामुळं राहुल गांधींचा अजेंडा आणि काँग्रेसचा अजेंडा या देशातल्या लोकांनी ओळखलाय. सोनम वांगचुक यांची रुग्णालयात भेट घेतली. भारत बंदीची वेळ आल्यास आम्ही सहभागी होणार असं संजय राऊत. मुळामध्ये ना भारत बंद होणार आहे, ना भारताची यंत्रणा बंद होणार आहे. तुमची प्रचंड इच्छा आहे की हा भारत बंद करून टाकू, परंतु हा भारत बंद होणारा नाही. हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आधुनिक भारत आहे. पाकिस्ताननं देखील या भारताला बंद करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही पाकिस्तानच्या घरामध्ये घुसलो, पाकिस्तानला धडा शिकवला. संजय राऊत, तुम्ही या देशामध्ये अराजकता निर्माण करून भारत बंद करण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही पाकिस्तानला घाबरलो नाही, आम्ही बांगलादेशला घाबरलो नाही, तुमच्यासारख्यांना आम्ही कधीच घाबरत नाही. या देशातील जनता ही सजग आहे. त्यांना माहीत आहे की नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न जनाब संजय राऊत या देशामध्ये करतायत. बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न जनाब संजय राऊत करतायत. परंतु तुमचं हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही. खूप खूप धन्यवाद.